डोंबिवलीच्या अल्पवयीन मुलीवर एक्सप्रेस मेलच्या बाथरूममध्ये बलात्कार करणाऱ्या नराधमाला अखेर अटक करण्यात आली आहे। गजानन चव्हाण असं या नराधमाचं नाव आहे। त्याला कल्याण रेल्वे पोलिसांनी अकोल्यामध्ये अटक केली। या अल्पवयीन मुलीवर डोंबिवलीत आणखी एका तरुणानं बलात्कार केला होता। या प्रकरणाचा तपास डोंबिवली पोलीस करत आहे। गजानन चव्हाण हा नराधम मूळचा अकोल्याचा आहे। तो कल्याणमध्ये यापूर्वी राहत होता। तो अकोल्याहून पुन्हा कामाच्या शोधात कल्याणला आला होता। त्याची कल्याण रेल्वे स्टेशनवर एका अल्पवयीन मुलीशी ओळख झाली। त्याने या मुलीशी मैत्री केली, तिला फूस लावून अकोल्याला जाऊ असं सांगितलं। त्यानंतर ते दोघेही अकोल्याला जाणाऱ्या एक्सप्रेसमध्ये बसले। या प्रवासाच्या दरम्यान आरोपी तरुणानं पीडितेला एक्सप्रेसमधील बाथरूममध्ये नेलं। त्याने कसारा ते अकोला रेल्वे स्टेशनच्या दरम्यान मुलीवर बलात्कार केलाय। त्यानंतर तो तिला घरी घेऊन गेला। त्यानं घरच्यांना पीडित मुलगी माझी मैत्रीण असल्याचं सांगितलं। त्यानंतर आरोपीच्या आईवडिलांनी मुलीला कल्याणला घरी सोडून ये असं सांगितलंय। यावेळी आरोपी पीडितेला घेऊन पुन्हा अकोला रेल्वे स्टेशनवर आला। त्याने अकोला रेल्वे स्टेशनवर पीडित मुलीला सोडून दिलं। त्यानंतर तो फरार झाला। पीडित मुलीनं सर्व प्रकारची माहिती अकोला रेल्वे पोलिसांना दिली। या गुन्ह्याची सुरुवात कल्याणमध्ये झाली होती, त्यामुळे या प्रकरणाचा तपास कल्याण रेल्वे पोलिसांना देण्यात आला आहे। पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांच्या टीमने या प्रकरणाचा तपास केला। त्याच्या तपासाला अखेर यश आलं। त्यांनी आरोपी गजानन चव्हाणला अटक केली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। दिनांक 29 जून 2025 रोजी कल्याण स्टेशन स्थानकातून एका अनोळखी मुलीला एका गजानन सदाशिवराव चव्हाण या आरोपींना तिला फूस लावून पळून नेलं होतं आणि कसारा ते अकोला दरम्यान त्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला होता। अशा स्वरूपाचा आम्ही गुन्हा नोंद केला होता। गुन्ह्याच्या तांत्रिक तपासामध्ये आरोपीला आम्ही त्याचं राहतं गाव शेखापूर, तालुका पातूर, जिल्हा अकोला येथे ताब्यात घेऊन अटक केलेली आहे। पुढील तपास चालू आहे।